नमस्कार, मी आनंदी. नमस्कार, मी अभिषेक राहळकर म्हणजेच सार्थक. सो आज आपण एक सेगमेंट खेळणार आहोत स्टार मीडियाचा, की एक नंबर हा अवॉर्ड कोणाला द्यायचा. आम्हालाही माहित नाहीये प्रश्न काय असणार आहेत ते, पण अकॉर्डिंगली आम्ही प्रत्येकाला ते नंबर्स देणार आहोत. सो आता आम्हाला प्रश्न कळतील. सानू तिला बटन आहे, म्हणजे रिमोटचं कसं असतं, तिला एकदा ती जोपर्यंत थकत नाही आणि तिला झोप येत नाही तोपर्यंत ती नॉनस्टॉप बोलू शकते. आणि खूप म्हणजे तिचं सतत आत्तू 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 किंवा हा असेल तर मग सार्थक काका आणि हे हो सार्थक दादा मला जनरल दादा असं दादा म्हणते ती, पण मला आत्तूच म्हणते. आणि ती आम्हा दोघांबरोबरच नाही, जेवढे सेटवर कलाकार आहेत ना, ती सगळ्यांना जाऊन म्हणजे ती स्वतःही थकते आणि समोरच्या व्यक्तीलाही थकवते अशी येते. नमा म्हणजे मारणार एक नंबर म्हणजेच शकू. नाही मालमी असं नाही, ती व्यवस्थित तिचं टायमिंग, कॉमेडीचं टायमिंग तिचं खूप उत्तम आहे. लेखकांनी देऊन दिलेले जोक ती खूप उत्तम टायमिंग डिलिव्हर करते, पण ऑफ कॅमेरा जे सतत तिची विनोद निर्मिती असते ते पांचट असतात. मारणार आहे मला नंतर. अभिषेक आम्हाला सतत भूक लागत असते आणि आम्हाला काही ना काहीतरी माझी पचन संस्था खूप चांगली आहे. तुझ्याकडे आहे ना माईक? आहे. सॉरी मला खूप पचता, त्यामुळे मला भूक पण खूप लागते आणि कधी सतत सारखी भूक लागते. रात्री पण 2-3 वाजता वगैरे भूक लागते, त्यामुळे मी खूप खातो. मीच ती मला बऱ्याचदा उशीर होतो, सो मीच. अभिषेक दंगा नाही करत. सेटवर सगळ्यांबरोबर चालू असतो त्याचा टाइमपास, सगळ्यांबरोबर. कुठलाच डिपार्टमेंट नाहीये ज्यांच्या बरोबर अभिषेकचा जाऊन टाइमपास. त्याला फक्त असं सोडून द्यायचं, अभिषेक जा. तो खरंच तिथला होतो आणि त्यांच्यात रुळून त्या पद्धतीने तो एन्जॉय करत असतो. सो अभिषेक. नाही रणजित. हो, रणजित माझ्या आधी. आदर्श म्हणजे आदर्श. तो असा पॅकअप झाला की तो त्याची गाडी अशी निघताना दिसते. म्हणजे मी पण मेकअप बिकअप काढत नाही सेटवरती, मला घाई असते. मी हार्डली आहे मला माहित, सॉरी ना, म्हणजे रूम मध्ये गेल्या चेंज करून बाहेर पडतो आणि डायरेक्ट घरी जातो. पण माझ्याही आधी रणजित निघत. आमच्या ऍक्च्युअली क्लासमध्ये एक होता, त्याला म्हणजे क्लास संपल्या तो डायरेक्ट त्याच्या बाईकचाच आवाज येतो, त्याला मी रॉकेट राखा म्हणायचो. तर तसा हा आहे रॉकेट रणजित. पॅकअप झाला की आम्ही मेकअप रूम पर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या गाडीला स्टार्टर लागलेला असतो. नाव गाण्यात एक नंबर. स्नेहा. रेश्मा म्हणजेच जी विलेन आहे आमच्याकडे ती. स्वतः भाऊ नाही, अण्णांपेक्षा मी अण्णा थकलेले असले, आता वय पण आहे त्यामुळे अण्णा, आणि खूप लांब राहतात ते, ऍक्च्युली लांबून येतात. मी पण आधी येतो लांबून, आता जवळ राहतो, पण मला त्याचा काय संबंध नाही. मी कधीही कुठेही केव्हाही झोपू शकतो. माझं प्रचंड प्रेम आहे झोपेवरती, त्यामुळे कधीही संधी मिळाली तर मी झोपतो कुठेही. मी 2 टेकच्या मध्ये पण झोपू शकतो. सीन मध्ये पण झोपतो. सीन मध्ये नाही झोपत, म्हणजे 1 मिनिट. नाही 2 टेक काय बोलला? टेकच्या मध्ये झोपतो. नाही, पण मी किस्सा सांगेन याचा. आमचा दोघांचाच सीन होता बेडरूम मध्ये आणि मास्टर झाला आणि आता कटिंग सुरू होणार आहे. तर लिटरली लाइटिंग होईपर्यंत म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे, टेक्निकल इश्यूमुळे जरी थांबावं लागत होतं ना, तरी अभिषेक डुलक्या काढत होता. सो तो वाक्यांना पण झोपतो कधी कधी. म्हणजे एक वाक्याचा झालं असेल शूट आणि नंतर 1-2 सेकंडचा जरी पॉज मिळाला तरी त्याचं असं काहीतरी होतं. नटापटा करण्यामध्ये 1 नंबर मी. हो ठीक आहे, मी मला आवडतो नटापटा करायला. तिला खूप नॉलेज पण आहे मेकअपच्या गोष्टींमधलं, असं माझ्या एकंदरीत लक्षात आलंय. म्हणजे ज्याचे मी नाव ऐकलेले अशा कंपन्यांचे प्रॉडक्ट तिच्याकडे असतात, जे ती शोधून कुठनं घेऊन येते. त्यामुळे काय म्हणते. आणि
मध्ये एकदा मला आठवत आहे मी होळीचा सांगू ना, होळीचा एपिसोड केला आपण हो हा आता काय आता सांग. आम्ही रंगपंचमीचा एपिसोड रंगपंचमी होळी आम्ही नाशिकचा आहे ना, आमच्याकडे रंगपंचमीला रंग खेळतात. तर होळीचा एपिसोड होता, त्याच्यात आम्ही रंगबिंग खेळवती झालं आणि त्याचं कटिंग परत पुढच्या दिवशी करावं लागणार होतं. तर पुन्हा सगळे रंग वगैरे खेळून, आणि ते तुम्हाला माहिती रंग खेळल्यावर कसं होतं, असं एवढंच लावलं वगैरे असं होत नाही, त्यामुळे भरलो होतो आम्ही सगळे. आणि त्याच्यानंतर पुन्हा नॉर्मल लुकमध्ये काही सीन करायचे होते दिवस. तर रॉकेट रणजित जो म्हणायची आदर्श जो जवळ राहतो अगदीच, त्यामुळे आम्ही त्याच्या घरी गेलो होतो फ्रेश व्हायला, आंघोळ करून आम्ही निघालो तिकडनं. आणि तिथून मला वाटतं आमच्या सेटवर पोहोचायला 20 ते 25 मिनिटाचा एक ट्रॅव्हल आहे तिथला. आम्ही आंघोळ केली आणि तिथनं निघालो आणि गाडी मी बाहेर लावलेली होती उन्हामध्ये. तर ती हिटअप होते ना खूप, त्यामुळे आधी काचा खाली कराव्या लागतात, मग एसी लावायचा होता. तेवढा पूर्ण वेळ त्या अशी तोंडाला हे करून होती का, तर स्किन खराब होईल, धूळ बसेल वगैरे असायचं. मग एसी सुरू झाल्यावरती तिने तिची बॅग अशी ठेवली, बॅग उघडली आणि बॅगेत आम्ही मोजले त्या दिवशी 7 लेअर होते काय काय. आता मला ते एकही मला सनस्क्रीन सोडलं तरी काही आठवत नाहीये, पण आम्ही मोजले त्या दिवशी 7 तिन्ही गोष्टी त्या लावल्या. आणि मला म्हणजे माझ्यासाठी ते काय म्हणू रिव्हिलेशन होतं की अरे एवढं असतं, एवढ्या गोष्टी असतात. अरे पण स्किनची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे, कारण आपण सतत आम्ही 16 तास शूट करत असतो, खूप लाईट्स मध्ये आम्ही काम करत असतो आणि आमचं खरं तर पोट आहे याच्यावर. काय काय लावलं. सो सगळ्यात आधी मी जेव्हा केव्हा फेस वॉश करते, स्किन केअर रुटीन मी फ्री मध्ये देते तुला. सगळ्यात आधी टोनर, त्याच्यानंतर टोनर, मग हायड्रेशन साठी स्नेल म्युसिन, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर सनस्क्रीन, मग त्याच्यानंतर सेटवर आल्यावर पुन्हा एकदा मॉइश्चरायझर, मग प्रायमर, मग इल्युमिनेटर, मग आय क्रीम आणि मग मेकअप. सो इतकं असतं ते. भावा मला एवढं माहित पण मी कधी नुसता पफ मारून सीन करतो. नाही असं कोण नाही. एक होता कार्यकर्ता तो नाही आता. असं कोण आहे कोण तू सांग ना. नाही सर असं कोण नाही. आता बघा त्याला माहितीये पण तो मुद्दाम नाव घेतला. तुला सांग ना. नाही माझा वेगळा एक नंबर सानू चटकन राग येतो तिला. हो तिला गेलास की तू ढमे म्हणतील. ढमे फक्त म्हटलं की आमच्या नाकावर जो असा मोठा रागाचा फुगा येतो तो काही म्हणजे मग तिला खूप असं तिच्या हाताबाहेर पडावं लागतं. बोल ना ग, तेव्हा ती कुठेतरी शांत होते. पण ठीक आहे, गोड येते. सोहन नांदुर्डीकर म्हणजेच केदार. हा म्हणजे सार्थकचे बाबा. सतत अशक्य वेळा चहा पितात, खूप चहा पितात ते. गरम एवढ्या गरमीच्या गरम चहा पिऊन मला कसं तरी मला बघून कसं तरी होतं. खूप चहा पितात. एक मिनिट कधी कधी काय होतं, ह्याचे जोक असतात पण त्याचे जोक त्यालाच कळतात, बाकीच्यांना कळतच नाही. आणि मग नंतर तो म्हणतो की अरे तुम्ही माझा विनोद मारलात रे, तुम्ही माझा विनोद मारलात. पण भाषा वेगळी असते ती मी नाही बोलू शकत इथे, म्हणून खूप सभ्य भाषेत बोलले. पण वृंदा काकू तिचे अत्यंत दर्जाचे असतात. आणि ती माझा असा कयास आहे की ती स्वतः सुद्धा जबरदस्ती असते स्वतःच्या विनोदावरती. त्यामुळे वृंदा काकू पार्टी मागण्यात शेखर आमचा डीओपी शेखर महातो काहीही कर तू नको पार्टी दे त्याचं सुरू होतं. बरं त्यांनी स्वतः गाडी घेतली तो पार्टी देत नाही, पण त्यांना दुसऱ्याकडून पार्टी हवी असते.